नमस्कार. झोपण्याच्या दिशेबाबत खूप जणांमध्ये संभ्रम आहे, की नेमकं कुठल्या दिशेला डोकं करून झोपावं. आता वास्तुशास्त्राला स्पष्टपणे असं अपेक्षित आहे, की तुम्ही दक्षिण दिशेकडे डोकं करून झोपावं आणि ऑब्व्हियसली तुमचे पाय उत्तरेकडे जातात. पण प्रत्येक घरात जागेच्या अरेंजमेंट्समुळे असेल किंवा स्पेस अरेंजमेंटमुळे असेल, की पूर्वेकडे डोकं करून झोपतात किंवा कोणी पश्चिमेकडे डोकं करून झोपतं. पण आपलं शरीर हे एक मॅग्नेट स्वरूपात काम करतं. चुंबक हे दक्षिण-उत्तर स्थिर असतं. त्यामुळे जर तुम्ही दक्षिण दिशेकडे डोकं करून झोपत असाल ना, तर संपूर्ण रात्रभर आपल्या शरीरात ऑक्सिजनेटेड ब्लड फ्लो प्रॉपर फ्लो होतो आणि यामुळेच आपली इम्युनिटी बूस्ट होते, इम्युनिटी पॉवर वाढते. त्यामुळे हे जे छोटे-छोटे दुखणे असतात किंवा व्हायरल इन्फेक्शन्स जे होतात किंवा अगदी मोठं दुखणं जरी असेल, तरी पण ते रॅप अप होण्यास नक्कीच मदत होते. आणि आपल्या सनातन हिंदू धर्मात दक्षिण दिशेकडे पाय हे फक्त गेलेल्या व्यक्तीचेच करतात. जिवंत असलेल्या व्यक्तीला कधीच दक्षिणेकडे पाय करून झोपू देत नाही. आणि जर कुणाचा वास्तुशास्त्रावरच विश्वास नसेल ना, तर त्यांनी 2-3 दिवस आहे ना, दक्षिण दिशेकडे पाय करून झोपा आणि स्वतःच्या शरीरात किंवा माइंडसेटवर काय परिणाम होतो हे स्वतः फरक अनुभवा. त्यामुळे कुठलाही संभ्रम न बाळगता दक्षिण दिशेकडे डोकं म्हणजे तुमचे पाय हे उत्तर दिशेकडे होतात, अशा प्रकारे आपण झोपायला सुरुवात करा आणि आपल्या आयुष्यात किंवा आपल्या बॉडीमध्ये, आपल्या हेल्थमध्ये जो आमूलाग्र बदल होणार आहे, तो स्वतः अनुभवा. छोटा उपाय मोठा बदल नक्की ट्राय करा आणि राजमंगल वास्तू या पेजला फॉलो करा. धन्यवाद.